पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट मिस केला जातोय. चांगला चेंडू हाताळला गेला. रियाज कडून उसळी घेणारा हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा देखना होगा. बेहतरीन गेंद के साथ शुरुआत की रियाज ने. देखते हैं अगली गेंद. इस बार पुल करना चाहते थे, गेंद नीचे रही. फिर से एक डॉट बॉल. DOT डॉट बिंदी गेंद आती हुई आणि 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. सुंदर असं काम रियाज कडून पाहतोय आपण. यावेळेस आउट ऑफ स्टंपचा चेंडू पुन्हा उसळी घेणारा चेंडू हाताळला जातो. 3 डॉट बॉल येतात. वॉट अ बॉलिंग. टाळ्या वाजवा बॉलर साठी एकदा. रियाज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. पहिलं पॉवर षटक आहे. 3 डॉट बॉल आलेत. ऋषिकेश मात्र अजूनही प्रदर्शित आहे. पहिली धाव काढण्याचा संघ सुद्धा प्रदर्शित आहे. अकुटाबाजून पुन्हा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॅटची गळाची संधी होती. इथे मात्र संधी सोडली जाते. मौका था जो गवा दिया. आता ही संधी मिळाली आहे फलंदाज ऋषिकेशला. ती किती महागात पडणार, येणारा वेळ सांगणार आहे. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हणतात, पण कॅच सुटलाय की मॅच सुटले पाहूयात. पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर संधी निर्माण केली गेली रियाज कडून, परंतु ती संधी मात्र गमावली गेली आहे. थोडंसं लेट रिॲक्ट झाले विकेट किपर. पाहूयात, हरकत नाही. पहिली धाव नक्कीच मिळते. सुरुवात केली सिंगलने. पुढचा चेंडू रियाजचा. स्ट्राइक आहे सागर. इथं सुद्धा रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा डॉट बॉल येतोय आणि दोन्ही फलंदाज मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न करतात. हा मात्र डॉट बॉल येतो. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी वाईड यॉर्करची. ही गोलंदाजी पाहिली आपण यावेळेस. हा चेंडू सुंदर हाताळला गेला. केवळ एक धाव खर्च झाली आहे. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे, त्यातला हा दुसरा सामना. सुतार कन्स्ट्रक्शन वर्सेस इंडियन योद्धाज. आणि हा सुंदर चेंडू हाताळला. सुंदर सुरुवात केली गेली. केवळ एक धाव खर्च केला. टाळ्या वाजल्यामध्ये गोलंदाजासाठी रियाज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं, पहिल्या षटकात पहिल्या इनिंगला 13 धावा काढल्या गेल्या होत्या, दुसऱ्या इनिंगला 14 धावा काढल्या गेल्या होत्या. इथे मात्र रियाजने आपला वचक ठेवलाय. ज्या खेळीसाठी रियाज ओळखला जातो ते खेळी मात्र इथे त्यांनी अनुभवपणा लावून केली गेली आहे. केवळ एक धाव खर्च केली आहे आणि एक षटक पूर्ण एक धाव झाली आहे. बिनबाद एक असा धाव फलक पाहतोय आपण. आता मात्र इंडियन योद्धाला थोडंसं आपली रणनीती बदलावी लागेल. चांगले फटी खेळायला लागतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल आणि बॉलिंग मार्कवर आहे मतीन. ग्रामीण क्रिकेटचा विषय केला तर अतिशय सुंदरसं टॅलेंट पाहायला मिळतं महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या या निमित्ताने. आपण पाहतोय रियाज सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज. इथे मात्र मतीन. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्राईकला आहे ऋषिकेश. राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू. इथे मात्र पुन्हा सुंदर चेंडू हाताळला गेलाय. व्हॉट अ स्टार्ट. सुतार कन्स्ट्रक्शन या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय गोलंदाजी. संघनायकाचा निर्णय अतिशय सार्थ ठरतो. योग्य ठरवताना हे गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू हाताळला. उसळी घेणारा हा चेंडू. फलंदाजाला चेंडू काही मारू दिला जात नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज होते. टाळ्या वाजल्यामध्ये या गोलंदाजासाठी. सुरेख कामगिरी केली होती सुतार कन्स्ट्रक्शन हे गोलंदाज. प्रेक्षकांना विनंती असेल की थोडा उत्साह वाढवायचा आहे. पुन्हा रिव्हर्स पुन्हा त्या मिस केला जातो. सुंदर गोलंदाजी होताना पाहतोय आपण. आपला टाळ्या रुपये आशीर्वाद खेळाडूंना द्यायचा आहे. उत्साह वाढवायचा आहे. सुंदर गोलंदाजी केली जाते. चांगल्या खेळूचं कौतुक करणं आपलं काम आहे आणि कर्तव्य इथे आपण केलं पाहिजे. धावसंख्या स्थिर 1 या आकड्यावर अतिशय सुरेख गोलंदाजी होताना पाहतोय आपण.
यश मध्ये चांगला कनेक्ट केलाय, चेंडू उंच हवेत आहे, पाहूयात अंतर कापू शकतो का, वन बाउन्स, ये चेंडू फरार, मिळतोय पहिला चौकार, 4 धावा. इथे मात्र 5 धावा लागतात धावफलकावर चौकाराच्या मदतीने. पहिला चौकार येतोय दुसऱ्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर. पहिल्या षटकात सुद्धा पहिली धाव आली होती, ती पण चौथ्या चेंडूवर आली होती. चौथा चेंडू नक्की थोडासा फायदेशीर आहे फलंदाजासाठी. वाद पुढचा चेंडू सफल झालाय, पुण्याचा सुंदर चेंडू, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय, DOT डॉट. चांगली गोलंदाजी होते. मग 3 स्वतःला इथे मात्र सिद्ध करतोय आपण संघामध्ये का आहोत, आपलं संघातलं स्थान कायम ठेवतोय. सलामीचा गोलंदाज नंतर इथे मात्र पुन्हा दुसरीकडे हाताळलं जात आहे, अतिशय योग्य प्रकारे हाताळलं जात आहे. हा रिव्हर्स कनेक्ट केला, याच मात्र कनेक्ट झालेला चेंडू पाहतोय आपण, चेंडू जातोय तो मात्र सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. आणि या चौकारांना धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 2 षटक पूर्ण, 9 धावा. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्रक्षण विस्तारलं जाईल, कशा प्रकारे ते सजवलं जाईल पाहूया. कोण असेल पुढचा गोलंदाज, कशा प्रकारे क्षेत्रक्षण सजवलं जाईल आणि कशा प्रकारे धावा वाचवल्या जातील पाहूयात. पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय रियाज. पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं संघनायकाने, पुन्हा पाचारण केलं. रियाजला विकेट घेण्याची एक मनीषा असेल बहुतेक, पाहूयात. पॉवर प्ले संपल्यानंतर कशा प्रकारे खेळी केली जाईल. स्ट्राईकला आहे यावेळेस फलंदाज सागर. हो, वॉडा बॉल, सुंदर चेंडू हाताळला गेला. इथे मात्र फुलर लेनचा हा वेगवान चेंडू हाताळला, आउटस्टंप, डॉट बॉल. फलंदाजाला वेळ मिळाला नाही बॅट फिरवण्याकरता, अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला. चांगलं काम एस्टिमेट केलं जात आहे. रियाज पुन्हा एकदा सुंदरशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण. रियाजला धावसंख्या स्थिरावली आहे 9 या आकड्यावर. सुंदर चेंडू पुणे हाताळला, आउटस्टंप, सुंदर गोलंदाजी होताना पाहतोय आपण. पुन्हा हा फुलर लेनचा चेंडू, वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी सुतार कन्स्ट्रक्शनचे हे गोलंदाज करताना पाहतोय आपण. हा मात्र आउटस्टंप, चेंडू खाली राहतोय, पाहूया. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, वाईड, आणि हा चौकार. इथे मात्र मिळतोय तोफा, मिळतोय चौका. धावसंख्या टोटल होते 5 ने पुढे 14 या आकड्याकडे. MH14 पिंपरी चिंचवडचा हा RTO नंबर 14 धावफलकावर लागला जातोय. चौदा विद्या 64 कलांचा अधिपती तो गणपती, त्यातला हा 14 आकडा पाहतोय आपण. हा थोडासा खराब चेंडू म्हणून जाईल रियाज कडून, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली राहिला, यष्टीरक्षकाला चकवून आणि स्लिप मधल्या खेळाडूला चकवून चेंडू मात्र लॉंग लेग सीमाच्या पार गेला चौकारासाठी. धावसंख्या 14 कडे पोहोचल्या. पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, खेळला जाईल. हा मात्र फुल टॉस, चांगला प्रहार केला, कव्हर्स मध्ये कट केला. चेंडू डिपला क्षेत्ररक्षक येण्याचा एक धाव पूर्ण केला, दुसरा प्रयत्न होतोय आणि ह्या 2 धावा पूर्ण करताना पाहतो आपण 2 खेळाडू. धावसंख्या मात्र 2 ने पुढे येईल, ती मात्र 16 या आकड्यावर. पुन्हा 16 आकडा आपल्या भेटीला येतोय. तर 16चं महत्व म्हणजे 16 वर्ष उमेदीचं, नवीन स्वप्नांचं. 16 वर्ष नक्कीच आयुष्यात एक वळणदार असतं. 16 वर्ष मोक्याचं सुद्धा असतं, धोक्याचं सुद्धा असतं. ते 16 नंबर आपला पाहतोय, धावफलकावर लागला जातोय. पुणे सुंदर असा फटका खेळायचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्या होते 17. किसक होगा खतरा पाहूयात.
इथे मात्र चांगल्या धावा टोलवला जात, चेंडू बॅटवर घेतला जातोय, चांगल्या प्रकारे तो खेळला जातोय. दोन्ही अनुभवी फलंदाज, 2 षटकांचा अनुभव नक्कीच या दोन खेळाडूंकडे या सामन्यातला आहे. या खेळपट्टीचा अनुभव नक्कीच घेतला गेला. आता मात्र प्रहार केला जातोय. थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीप्रमाणे धावा वाचवल्या काढल्या जात आहेत. बाजूने पुन्हा प्रहार केला, इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत घेतला कवेत आणि फलंदाज होतोय मात्र बाद. सुंदर गोलंदाजी यश मिळत आहे. ज्या कामासाठी रियाजला बोललं ते मात्र काम रियाजने फत्ते केलंय. ऋषिकेश झेलबाद झालेला आहे. नवीन फलंदाज अजय. योगेश टिपलेला सुंदर झेल वाईड लॉंगॉनला. अजय नाम ही काफी है. मागच्या पर्वातली आठवण करून द्यायची झाली तर अजयने 1 चेंडू 5 धावा असताना षटकार मारून फायनल मॅच संघाला षटकाराने विजय मिळवून देतो अजय. पाहूया इथे मात्र त्या खेळीची पुनरावृत्ती करेल का. इथे मात्र संघाला गरज आहे धावांची. तो अजय स्ट्राईकवर येतोय. क्रिकेटमध्ये भूतकाळ असतो, वर्तमान मात्र आपल्याला गाजवावा लागतो. पाहूयात पुन्हा तो भूतकाळ वर्तमानात येऊ शकतोय का. अजयची खेळी पाहायला मिळेल का. यावेळेस मात्र वातावरण वेगळं आहे. पहिला सामना आहे या स्पर्धेतला दोन्ही संघांचा. स्पर्धेतला दुसरा सामना, पण या दोन्ही संघांचा हा पहिला सामना. अजय आता मात्र सामना केला रियाजचा. रियाज एक आक्रमक गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. विकेट मिळवून दिल्या संघाला. पाहूयात अजय सामना करेल तो रियाजचा. इथे पहिल्या चेंडूवर मार खेळायचा प्रयत्न आहे, स्लॉट मध्ये खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू वाईड लॉंग ऑफला फील्ड होईल. एकदा पूर्ण केली जाते आणि एका धावेने 3 षटक पूर्ण 18 धावा. 18 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स फॉर 1 विकेट. 3 षटक पूर्ण झालेत. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि या 3 षटक फलंदाजी मुख्य करावे लागणार आहे ती मात्र अजय या खेळाडूला. एक नावाजलेला खेळाडू नक्कीच आहे. आणि 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक हे नाव आहे. इथे मात्र खलबत्ता मीटिंग्स प्लॅन ABC इथे चाचपले जाईल, चर्चा केली जाईल, कालमंत्र दिला जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ मात्र मोठे प्रहार करून धावांचा एक महामेरू उभारण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात इथे मात्र कशा प्रकारे धावा काढल्या जातील. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा सामन्याला सुरुवात. गुलमाल करतो मतीन. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक. त्याला संघासाठी 4थं षटक घेऊन येतो मतीन. पहिला चेंडू प्रहार केलाय. चेंडू मात्र तो लॉंग ऑन ला एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच एकदा पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्या पोहोचते ती मात्र 19 या आकड्यावर. 19 रन्स आफ्टर 3.1 ओव्हर. 4थं षटक.
हा मात्र मोठा प्रहार केला. इथे मात्र पाहूया आपण तैनात आहे परंतु क्षेत्ररक्षक सुंदर प्रयत्न केलाय. टाळ्या नक्की वाजतायत. अजय उत्कृष्ट प्रयत्न केला गेला. झेल घेतला नाही परंतु षटकार नक्की वाचवला गेलाय. दरम्यान धावा पाहूया 3 पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 22 या आकड्यावर. सुंदर चेंडू हाताळला. पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस पाहूया गॅप मध्ये चेंडू. इथे मात्र बिग हिट. सुपर षटकार. 6 धावा. सुंदर गिअर अप केले गेले. इथे मात्र ज्या फटक्यांची गरज आहे संघाला ते फटके खेळताना फलंदाज पाहतोय आपण. अजय आणि ज्या फटक्यासाठी ओळखला तो अजय ते मात्र फटके इथे खेळताना पाहतोय आपण अजयला. सुंदर अशी फलंदाजी. आक्रमक फलंदाज आहे. मागच्या पर्वातेला एक धाकड बल्लेबाज शेवटच्या चेंडूवर फायनलच्या सामन्यात एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना षटकार मारून आपल्या संघाला विजय करणारा अजय. पाहूयात इथे मात्र सुंदर फलंदाजी करायचा प्रयत्न यशस्वी होतोय. इथे मात्र दबाव आहे. इथे मात्र दरार आहे फलंदाजाचा. मतीन हा मात्र आउटसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वाईट गेलाय. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. दबाव नक्कीच गोलंदाजावर शिफ्ट झालेला पाहतोय आपण. या सुंदर खेळाचा पुन्हा प्रयत्न केला गेला. एक धाव घ्यायचा प्रयत्न आहे. पाहूयात सुंदर असा प्रयत्न यश मिळत आहे. या सिंगलने स्ट्राईकला येतोय तो मात्र सागर. पाहूयात सागर मोठे फटके मारू शकतोय का. या षटकामध्ये धावा किती काढल्या जातील. शफल झाला. इथे मात्र सुंदर चेंडू हाताळाय गोलंदाजाने. डॉट बॉल येतोय. DOT डॉट. काय गोलंदाजी केली पहा. फलंदाजाने विचलित करायचा प्रयत्न केला होता गोलंदाजाला परंतु गोलंदाजाने आपल्या लाईन लेंथवर कायम राहिला आणि सुंदर असा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूने सांगता झाली आहे. षटक नंबर 4 ची 4 षटकांची धावसंख्या झाली आहे ती मात्र 30 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स फॉर 1 विकेट. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील या पर्वातले या इनिंगचे. पाहूयात कशा प्रकारे इथून पुढे सामना खेळला जाईल. रिहान गब्बर नवीन गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जाईल. स्ट्राईकला असेल तो मात्र अजय. पहिला चेंडू उसळी घेणारा वेगवान चेंडू हाताळला जातोय. इथे मात्र फलंदाजाला समजायच्या अगोदर चेंडू अंगावर येतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे रिहानने. अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा तो सुंदर चेंडू हाताळला. सुंदर गोलंदाजी. वाडा बॉलिंग. अतिशय वेगवान चेंडू हाताळला तो रिहान कडून. अजयला मात्र संधी मिळत नाहीये. पाहूयात पुढचा चेंडू. याच मात्र बॅट करंट केली गेली आहे. लॉंगॉन चेंडू ते धाव पूर्ण केले जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 31 या आकड्यावर. इथे मात्र गिअर अप करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. विकेट्स आपल्या हातामध्ये आहेत याचा विचार करावा लागेल. ते मात्र इंडियन योद्धा या संघाला. हा फुलडा चेंडू. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताला. एक धाव पूर्ण दुसरा प्रयत्न होतोय. पाहूयात. थोडासा फंबल आणि 2 धाव पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग मिळून विकेट. मात्र इथे धावांवरती अंकुश नक्कीच ठेवला गेला. या षटकात चांगली गोलंदाजी होते रेहान कडून. पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस पाहतो आपण स्क्वेअरला डीप तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. अगदी वेगात चेंडू पोहोचला तितके चांगले परतावा केला गेला. एक परत फेकी केली गेली आहे ती मात्र क्षेत्ररक्षकाकडून. आणि सिंगल धावांमध्ये सध्या सिंगल डबल मध्ये धावा काढल्या जात आहेत.
या चांगला प्रहार आनंद कार्पेट चेंडू सामंत येतोय बॅटने खेळलेला हा स्ट्रेट ड्राईव्ह एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न आहे आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना रनआउट धावशीत विकेट मिळते सागरला परतावा लागेल माघारी नवीन फलंदाज येतोय पाहूयात कोण असेल 35 धावा 35 रन्स आफ्टर 5 ओव्हर्स नवीन बॅटर तेजस आणि अजय ही जोडगोळी असणार आहे आता क्रीजवर 35 झालेले 15 धावा इथे काढल्या जातील का पाहूयात मागच्या सामन्यात पाहिला आपण पहिल्या सामन्यात 49 धावा सहजासहजी पार केल्या गेल्या लिया पार केल्या 3 षटकांमध्ये धावा पार करण्यात यश मिळवलं होतं स्वराज्य संघाने आपला पहिला विजय निश्चित करताना असे वेगवान विजय त्यांनी मिळवला नवीन बॉलर येतोय मुर्तजा वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचे षटक 6वं षटक हाताळतोय डेथ ओव्हर आहे हा नंबरचे षटक आहे निर्माणाचे षटक या पर्वात या इनिंगचं पाहूयात स्ट्राईकला तेजस सुंदर चेंडू पुन्हा औषध ऑप्शन हाताळला जातोय चांगली गोलंदाजी पहिली आपण सुतार कन्स्ट्रक्शन या संघातील सगळ्या गोलंदाजी प्रभावित केले गेले सुंदर अशी कामगिरी केली आहे पुन्हा एकदा औषध ऑप्शन पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला जातोय मुर्तजा मात्र अतिशय योग्य प्रकारे चेंडू हाताळला जातोय 55 दात मागितले ते वाईटशी परंतु हा मात्र डॉट बॉल पाहूया तिथे मात्र पुन्हा एकदा पूर्ण केले दुसरा पर्यंत नितेश मिसफील्ड होता थोडा फंबल चेंडू होतो पार मिळेल चौकार 4 धावा नशिबाचा चौकार नक्की म्हणावा लागेल प्रयत्नांती परमेश्वर असतो पहा आणि हा सुरेख प्रयत्नाचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला इथे मात्र थोडासा प्रयत्न कमी पडला क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडू चौकार या महत्वपूर्ण 4 धावा धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर शेवटचे षटक सुरू असताना थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षकाकडून या दुसरे घेणारा चेंडू हाताळला धाव पूर्ण केली कव्हर्स मध्ये चेंडू खेळला धाव पूर्ण दुसरा प्रयत्न होतो का पाहूयात नाही केवळ एक स्ट्राईकला आता मात्र अजय एक आक्रमक फलंदाज ख्याती असलेला अजय पाहूया इथे मात्र या षटकात नॉन स्ट्राईकला राहिलेला अजय स्ट्राईक वर येतोय आणि शेवटचे 2 चेंडू असताना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल मोठा प्रहार केला इथे विकेट व्हाट अ शॉट इट गगन चुंबी षटकार 6 धावा इथे मात्र अजयची हवा संघाला मिळतील 6 धावा टीम मध्ये आधी धाव पूर्ण केल्या बॅट बाउन्सचा शिकार होतो एक धाव पूर्ण दुसरा प्रयत्न 2 धाव पूर्ण केल्यात आणि पुन्हा तिसरीचा प्रयत्न होतोय पाहूया फेकी केली कीपरकडे आणि ह्या 3 धावा पूर्ण केल्यात धावसंख्या 49 झाली 50 धावांचं लक्ष असेल मागच्या सामन्यात 48 धावा होत्या 49 लक्ष तर एक धाव पुढे गेली आहे 50 धावांचं लक्ष असेल ते मात्र सुतार कन्स्ट्रक्शन या संघाला चांगली फलंदाजी अजयने केली आहे 50 परला टार्गेट ठेवले गेले नक्कीच श्रेय जाते सागर आणि अजयच्या फलंदाजीला इनिंग ब्रेक चला पुढचा सामना टॉस करून घ्यायचा आहे नेक्स्ट मॅच असणार आहे प्रकाश वॉरियर्स वर्सेस गार्डन आईस्क्रीम दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं विनंती असेल आपल्याला प्रकाश वॉरियर्स आणि गार्डन आईस्क्रीम कॅप्टन प्लीज बी हिअर फॉर द टॉस
चला संगनायक प्रकाश वॉरियर्स आणि गार्डन आईस्क्रीम कॅप्टन गार्डन आईस्क्रीम कॅप्टन टॉस लवकर लवकर येतो. शेवटचा पुकार आहे. प्रकाश वॉरियर्स संगनायक आपल्याला पण शेवटचा पुकार लवकर लवकर इथे टॉस साठी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. चला लवकर तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लवकरात लवकर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल टॉस करण्यासाठी. आयोजकांना विनंती असेल की टॉस करून घ्यायचा आहे पुढच्या सामन्याचा. टॉस का बॉल जवळ दोन्ही संघनायकांनी जमायचं आहे टॉस साठी. सेकंड इनिंगला सुरुवात होते आहे. धावा वाचवायच्या आहेत त्यामध्ये 50. इंडियन योद्धा 50 धावा वाचवल्या जातील का पाहूयात. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे खेळ पुढे जाईल. तर सलामीचे फलंदाज येत आहेत सुधार कन्स्ट्रक्शनकडून. या पुढचं समालोचन रोशन सकपाळ यांचा सुमधुर आवाज आपण ऐकणार आहात सेकंड इनिंग साठी. ओव्हर टू रोशन. गार्डन आईस्क्रीम आणि प्रकाश वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय. इंडियन योद्धा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. बजाज पल्सरची चावी सापडलेली आहे. कोणाची असली तर ओळख पटवून घेऊन जायचंय. प्रकाश वॉरियर्स कर्णधार लवकरात लवकर यायचंय. गार्डन आईस्क्रीम संघाचा कर्णधार टॉस का बॉस मध्ये आलेले आहेत. रियान स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो रियान आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे तो योगेश. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गणेश. चला पंच सामना चालू करायचा आहे. टॉस विन प्रकाश वॉरियर्स. आपला निर्णय कळवायचा आहे. बॅट फिल्डिंग फिल्डिंग गणेश. गणेश टू रियान. पहिला चेंडू गणेश यांचा. सामना करतील ते रियान. अंपायर सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू गणेश यांचा. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात गणेश. पन्नास धावा. पुढचा चेंडू घेऊन निघाले ते गणेश. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतायत. एक तो उत्कृष्ट असा खेचलेला चेंडू आणि चेंडू चाललाय वन बाउन्स. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय तो चौकार.
उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते रियान. सुतार कन्स्ट्रक्शन. पहिला चेंडू निर्धावाला, त्याच्यानंतर उत्कृष्ट असा खेचलेला फटका 4 धावांसाठी. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने निघतायत ते गणेश. उत्कृष्ट असा ऑफसाईडला गटवलेला चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा जातो वन बाउन्स, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते रियान. तीन चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं कमबॅक करतायत गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजांना चेंडू काही समजत नाही, चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा ऑफसाईडला गटवलेला चेंडू आणि चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चाललाय सीमारेषा पार, चौकार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 12 या अंकावरती. अजय सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते अजय. योगेश सामना करतील ते योगेश. अजय टू योगेश, पहिला चेंडू. निर्धाव चेंडू, चेंडू मात्र काय समजत नाही फलंदाजांना, चेंडू येतोय निर्धाव. पुढचा चेंडू अजय याचा, सामना करतील ते योगेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा कार्पेटच्या साहाय्याने कटवलेला चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी.
अजय टू रियान. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा कडवलेला चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय तो चौकार. 4 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा अजय. निर्धाव चेंडू. इथे मात्र कमबॅक करतायत गोलंदाज अजय. शेवटचा चेंडू षटकातील अजय यांचा. सामना करतील ते रियान. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 17 या अंकावर. चोवीस चेंडू आणि 27 धावांची 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे ती सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. गणेश सांघिक दुसरा आणि वैयक्तिक तिसरा षटक घेऊन आले ते गणेश. गणेश टू योगेश. पहिला चेंडू गणेश यांचा. सामना करतील योगेश. उत्कृष्ट असा घडवलेला चेंडू आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील येतोय तो षटकार. योगेश. इथे मात्र बीट होत आहेत. कमबॅक करतायत गोलंदाज गणेश. पुढचा चेंडू गणेश यांचा. पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने घडवलेला चेंडू. इथे मात्र काय घडतंय विकेटचं पतन. योगेश यांना यावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. मतीन. योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते मतीन.
पुढचा चेंडू गणेश यांचा. सामना करतील रियान. पुन्हा एकदा हवेमध्ये केलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, काय घडतंय आणि ते विकेटचं पतन. रियान यांना जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक 2 विकेट. साबिर. रियान यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते साबिर. तेवीस. पुढचा चेंडू गणेश यांचा. सामना करतील ते साबिर. उत्कृष्ट असा कार्पेटच्या साहाय्याने गटवलेला चेंडू. 1 धाव यशस्वी. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय 24 या अंकावर. पुढचा चेंडू गणेश यांचा. सफेद चेंडू. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोचते 25 या अंकावर. पुन्हा एकदा गणेश टू साबिर. निर्धाव चेंडू. अठरा चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे ती सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. दोन मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक राहील. अठरा चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे ती सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 उत्कृष्ट असं आयोजन नियोजन. अजय शिंदे सांघिक दुसरा आणि वैयक्तिक चौथा षटक घेऊन वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक घेऊन आले ते अजय. सामना करतील ते साबिर. अठरा चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे.
छावा 11 संघाचे खेळाडू थोडं बाजूला व्हायचंय. अजय शिंदे 10-12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा गडवलेला चेंडू आणि ते मात्र जे होते धरणीला दान. एक धाव यशस्वी. निश्चितच एक मोठी विकेट. मतीन अजय टू मतीन. पुढचा चेंडू अजय यांचा. सामना करतील मतीन. पहिला चेंडू फेस करताना मतीन. उत्कृष्ट असा घडवलेला चेंडू आणि ते मात्र काय करते चेंडू चाललाय डोक्याच्या वरून. एक धाव यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. निश्चितच या 1-1 2-2 धावा कुठेतरी मागात तरणार आहेत. दोन चेंडू 28 धावा. पुढचा चेंडू अजय यांचा. सामना करतील मतीन. सफेद चेंडू. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. 29 धावा. सोळा चेंडू 21 धावांची आवश्यकता. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. निर्धाव चेंडू. अजय. पुन्हा एकदा अजय टू मतीन. उत्कृष्ट असा गटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते मतीन यांना. किती 30 धावा. 14 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 20 धावा. 20 धावा 14 चेंडू. पुन्हा एकदा अजय टू साबेर. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असे गोलंदाजी करतायत ते अजय. सामन्याचे चोरस वाढत चाललेले आहे. 13 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा अजय. सफेद चेंडू. अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ. 31 धावा. इक्वेशन बदलताना पाहायला मिळत आहे. 13 चेंडू 19 धावा. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे ती सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. अजय यांना कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आणि एक धाव घेण्यात यश आलंय सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या अंकावरती. अजून 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे ती सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज असताना पाहतोय आपण हा सामना सुरू आहे.
सुतार कन्स्ट्रक्शन वर्सेस इंडियन योद्धाज या दोन बलाढ्य संघांमध्ये चांगली गोलंदाजी अजयने मात्र केली आहे. अजयने आपला एक ठसा उमटवला या पर्वात. मागच्या पर्वातला तो महानायक होता ज्याने अतिशय उत्कृष्ट खेळ केला होता आणि आपल्या संघाला फायनलमध्ये एका चेंडूवर 5 धावांची गरज षटकार म्हणून जिंकवलं होतं. इथे मात्र गोलंदाजी चांगली केली आहे आणि पाहूया दादा 12 चेंडूने 18 धावा रोखल्या जातील का इंडियन योद्धाजकडून. तर दुसऱ्या बाजूला सुतार कन्स्ट्रक्शन प्रयत्न करतील त्या धावा काढण्याचा. पहिला सामना दोन्ही संघांचा असेल. लीग साखळी फेरीतला हा सामना आहे आणि कशा प्रकारे या सामन्यात चित्र पडेल पाहूया. दोन्ही संघांना समान संधी आहे पण मला असं वाटतं अभी भी थांबे है उम्मीद की डोरी, अभी भी थांबे है उम्मीद की डोरी, डोंट लूज होप इज द मोरल ऑफ द स्टोरी. इथे मात्र होप्स म्हणजे उमेद म्हणजेच आशा जिवंत ठेवायला लागतील. आपलं मनगडातलं बळ त्यासोबत मनातलं बळ दोन्ही दाखवावं लागेल. दोन्ही संघातील खेळाडूंचे प्रयत्न नक्कीच अपार असतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करतील दोन्ही संघातले खेळाडू. गोलंदाज प्रयत्न करेल विकेट घेण्याचा, धावा वाचवण्याचा, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रयत्न करेल चौका षटकार मारण्याचा. सामना लवकर लवकर संपण्याचा. पाहूयात रोखल्या जातील का धावा. गोलंदाज तयार आहे राज. इथे मात्र पाहतो आपण राजचा पहिला चेंडू ऑप्शन सुंदर चेंडू हाताळलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली आहे. शेवट कसा होईल या षटकाचा पाहूयात. इथे पुण्याचा सुंदर चेंडू हाताळतो ऑप्शन साबिरला चेंडू कळत नाही. धावण्याचा प्रयत्नात आणि हा धावच्युत होतोय. येस रन आउट. इट इज रन आउट सुसाईड. इथे मात्र आत्महत्या केली साबिरने. आपली विकेट दान केली आहे आणि इथे मात्र पाहूयात नवीन फलंदाज येईल. नवीन फलंदाज असेल म्हणजे त्याला दबावाखाली खेळावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी राज करतो आपल्या संघासाठी. समीकरण मात्र बदललं गेलंय. 16 चेंडू आणि 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रियाज. रियाज उत्कृष्ट गोलंदाजी केली रियाजने. आता मात्र फलंदाजी तितकी चांगली करावी लागेल. 10 चेंडूने 18 धावांची गरज आहे. सामन्यावर वर्चस्व ठेवलंय ते मात्र इंडियन योद्धा या संघाने. कमबॅक केले कुठेतरी गोलंदाजी मार्ग जोरावर. 50 धावा रोखायच्या आहेत. पहिला सामना पहिला आपण 49 धावा लिलेया पार केल्या स्वराज्य संघाने आणि आपला पहिला विजय निश्चित केला 3 षटकांमध्ये. तर इथे मात्र 50 धावांसाठी कडवी झुंज दिली जाते आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख केला जातोय तो मात्र इंडियन योद्धा या संघाकडून. आता रियाज पाहूया सुतार कन्स्ट्रक्शनचा रियाज कशा प्रकारे आपला खेळ करेल. सामन्यात चुरस नक्कीच वाढली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते आहे. राजची चांगली गोलंदाजी पाहूयात. रियाज इथे मात्र या गोलंदाजावर अटॅक करू शकेल का, धावा काढू शकेल का. 10 चेंडू आणि 18 धावांचं गणित सोडवलं जाईल का सुतार कन्स्ट्रक्शन या संघाकडून. समीकरण म्हणतं तर सोपं म्हणतं तर कठीण. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे. राजची सुरेख गोलंदाजी होताना पाहतोय आपण. यावेळेस मात्र डाऊन द लेग साइड खराब चेंडू. इथे मात्र चेंडू अडवला जातोय. तो शॉर्ट फाईन लेगला सुरेख कामगिरी केली आहे. वाईड नक्कीच वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. समीकरण पुन्हा बदललं जाईल. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावा 16 धावा 10 चेंडू असं समीकरण पाहतोय आपण. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे त्यातले हे दुसरं युद्ध द्वंद्व बॅट आणि बॉलचं रणांगण नक्कीच आहे महाबळेश्वरचं पोलो ग्राउंड. आपण ऐकताय कॉमेंट्री. हा मात्र मोठा प्रहार केला. खराब चेंडू चुकीला माफी नाही. बिहेड सुपर षटकार 6 धावा. इथे मात्र मधूनच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. षटकार लगावला जातोय. मिडविकेटच्या सीमारेषा पार चेंडूला पाठवलं जात आहे. आक्रमण केलं जात आहे आणि आता मात्र दबाव येतो गोलंदाजावर. समीकरण पाहूयात. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामना सोपा केला मतीनने. अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी आपलं योगदान देतोय. आता मात्र दबावाखाली असणार आहे तो मात्र इंडियन योद्धा संघ. बघा धूप छाव का खेळ होता है. क्रिकेट ऊन सावलीचा खेळ आहे. कधी इकडे कधी तिकडे झुकणारा हा सामना दोलायमान परिस्थितीमध्ये सामना सुरू आहे. एक सुंदर चेंडू एक सुंदर फटका सामन्याचं चित्र पलटू लागतोय. पाहूया राज विकेट घेण्यामध्ये यशस्वी होईल का. विकेट घेणं मात्र महत्त्वपूर्ण असेल या सामन्यात. कमबॅक करण्यासाठी ते मात्र इंडियन योद्धा या संघाला. सामना सुरू आहे नंबर 2चा आजच्या दिवसातला. पाहूयात पुढचा चेंडू. सुंदर चेंडू ऑप्शन यावेळेस चांगलं कमबॅक केलंय. कमबॅक करतो गोलंदाज राज. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी अशा प्रकारची गोलंदाजी होत्या. षटकानंतर चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. समीकरण आहे इथे मात्र
बॅट्समन टू बॉलर सुंदर धावची संधी आहे आणि सोप्पा इथे मात्र धावची होतो रियाजला परतावं लागेल माघारी. वॉट अ कमबॅक. राजसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. षटकारानंतर चांगला कमबॅक केलाय. 2 डॉट बॉल मध्ये रनआउट मिळतो. रियाज सारखा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. समीकरण आहे 7 चेंडूने 10 धावांची गरज. नवीन फलंदाज रणजित बडे. पाहूया बडे फटके खेळू शकेल आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहे तो मात्र मतीन. पुन्हा राज सज्ज झालाय धाव वाचवण्यासाठी. अगोडवा चेंडू यावेळेस मात्र सुंदर चेंडू हाताळा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळा जातोय आणि डॉट बॉल. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सुंदर गोल. टाळ्या वाजवा राजसाठी. एकदा षटकारानंतर चांगला कमबॅक केला. 3 डॉट बॉल काढले. मतीनला उभं ठेवलंय. चेंडू मात्र खेळू दिला नाहीये, मारू दिला नाहीये आणि आता मात्र सामन्यात चुरस निर्माण झाली. चेंडू 6 धावा करायच्या 10. सामना पहा. अति सुरेख सामना. उत्कंठा नक्कीच वाढली प्रेक्षकांची. सामना कोणता संघ जिंकणार, कोणत्या संघाला इथे मात्र पहिला पराभव पचवावा लागेल पाहूयात. सामना सुरू आहे. नो मीटिंग्स प्लीज. चला त्वरा करा. सामना सुरू ठेवायचा विनंती असेल. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे दिवसातला. इंडियन योद्धा जिंकणार की सुंदर कन्स्ट्रक्शन बाजी मारणार, कोणाच्या विजयाचा ध्वज फडकणार. पहिल्या दिवसाचा सामना आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 5वं पर्व आहे. रणांगण नक्कीच आहे. द्वंद्व युद्ध बॅट आणि बॉलचं पाहतोय आपण. सुंदर असं आयोजन केलं जात आहे. ते मात्र महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड यांच्याकडून कमिटीचं अतिशय सुरेख योगदान. चांगली खेळपट्टी तयार केली गेली. चांगलं क्रीडांगण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे महाबळेश्वरचं पोलो ग्राउंड. बॉलिंग मार्कवर आहे. बॉलर नेम प्लीज. सागर. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. सागर बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. स्ट्राईकला असणारा फलंदाज रणजित बडे. पाहूया रणजित बडे शॉट बडे मारतोय का, संघाला विजय मिळवून देईल का. धावा रोखायच्या 10, चेंडू शिल्लक आहे 6. सुंदर सामना. दोन्ही संघांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरदार टाळ्या प्रेक्षक, जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांच्या रूपात आशीर्वाद द्यायचा आहे. हा मात्र खराब चेंडू सफल झाला. फलंदाज खेळला पॉईंट लेगला. बीट केलाय चेंडू क्षेत्ररक्षकाला. पाठपुरा होता परंतु चेंडू मात्र रेस जिंकतोय. चेंडू होतोय फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. समीकरण थोडं सोपं होत आहे. आता मात्र 5 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. दबाव असेल तो गोलंदाजावर. रणजित बडेने म्हटलं पहिल्या चेंडूवर बडाफटका खेळलाय. शफल झाला. फाईन लेगचा खेळाडू 38च्या आत होता. त्याचा फायदा घेतला. चेंडूला दिशा दिली आहे आणि हा चौकार मिळवला जातोय. पाच चेंडू 6 धावांची गरज. अकुटवा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट मात्र फसतोय. चेंडू मात्र निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी उसळी घेणारा हा चेंडू हाताळला गेला. चार चेंडूंनी 6 धावा. 6 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 6 धावा. इथे मात्र दोन्ही संघांना समान संधी सामना जिंकण्याची. संकटात स्वतःला सावरायचं असतं. पाहूयात. हो सुंदर चेंडू पुन्हा हाताळला गेला. इथे आपलं क्रीडा कौशल्य दाखवतोय. गोलंदाजी चमक दाखवतोय गोलंदाज सागर. सुंदर चेंडू हाताळला. 3 चेंडू 6 धावांची गरज. यावेळी चेंडू मात्र खाली राहतोय. व्हेरिएशन दाखवतोय तो मात्र सागर. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. दबावामध्ये खेळ करणं महत्वपूर्ण असणार. दबावात कोणाचा खेळ बहरतो तो कोणाचा विखरतो. पाहूया इथे मात्र कोण बहरणार, सागर की
रणजित. सागर पुन्हा सज्ज आहे. तीन चेंडू 6 धावांची गरज. नक्कीच दबाव आहे दोन्ही संघांवर. पाहूयात कशा प्रकारे खेळ होईल. इथे मात्र फुलवण्याचा चेंडू पुन्हा वाटची करायला लागते. चेंडू मात्र जातो लॉंग लेगला तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केले. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने स्ट्राईकला मतीन येईल. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कमिटी मेंबर जरा 1 मिनिट माईक जवळ यायचं. कमिटी मेंबर सुमित सर, परवेश, सुशांत सर. इथे मोठा प्रहार आणि इथे मात्र चेंडू फोरा मिळतोय. चौकार. 4 धावा. इथे मात्र झेल सुटला आणि चौकार गेला. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सुपर ओव्हर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धाव. जर हा निर्धाव चेंडू आला तर सुपर ओव्हर होणार आहे. इक्वल झालेली आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. इथून जर हा डॉट बॉल आला तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुतार कन्स्ट्रक्शन प्रक्रिया कोणी ग्राउंड मध्ये जायचं नाही. थोडस मागे उभं राहायचं आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. इथून पुढे सामना आयदर सुतार कन्स्ट्रक्शन जिंकणार किंवा सुपर ओव्हर होणार. पाहूयात. 1 धावेची गरज आहे. सागर तयार. आणि हा चांगला मध्ये खेळला आहे. पाहूया धावची संधी. ओहो इथे मात्र विजयी संघ सुतार कन्स्ट्रक्शन. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. टाइम फॉर द सेलिब्रेशन. आपला पहिला विजय सुतार कन्स्ट्रक्शन नक्कीच टफ फाईट सामन्यात जिंकलाय.